काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय सांगू आता। इथला काय हा शब्द लक्षात घ्या। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। तुकोबरायांना उपकार सांगा म्हटल्याच्या नंतर तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणाचा पूर्वार्ध आम्हाला सांगितला काय सांगू आता। इथला काय हा जो शब्द आहे तो फार गमतीचा आहे महाराज। पण तुकोबराय बोलायला लागले मी काय सांगू संतांचे उपकार जेवढे ते शब्दामध्ये व्यक्त करता येत नाहीत, शब्दाच्या अतीत असणारे असे संतांचे उपकार आहेत। मग इथला काय हा जो शब्द आहे हा अनिर्वाच्य वाचक आहे, ज्याचं निर्वचन वाणी करू शकत नाही किंवा या उपकाराचं वर्णन वाणीनं होऊ शकत नाही महाराज। जिथं वाणी तोकडी पडते, जिथं वाणी अपुरी पडते अशा प्रकारचे संतांचे उपकार आहेत। म्हणून तुकोबाराय बोलायला लागले काय सांगू आता। कारण तुम्हाला आम्हाला काय हा जो शब्द आहे हा फक्त प्रश्नवाचक असल्याचं माहित आहे। 9 ते 11 इथं रोकडोबा मंदिरामध्ये काय चालू आहे, काय चालू आहे, कीर्तन चालू आहे। उत्तराच्या अपेक्षेनं वापरला जाणारा काय हा जो शब्द आहे हा प्रश्नवाचक काय शब्द झाला। काही वेळेला काय हा शब्द खेदवाचक येतो, काही वेळेला काय हा शब्द संतापवाचक येतो, काही वेळेला काय हा शब्द आनंदवाचक येतो, काही वेळेला काय हा शब्द महिमावाचक येतो, काही वेळेला काय हा शब्द अनिर्वाच्य वाचक येतो। अशा भिन्न भिन्न वाचक अनुषंगाने काय हा शब्दाची योजना असते महाराज। आनंदवाचक या शब्दाचा विचार करा। वारी जवळ आलेली आहे, काय तो माऊलीचा सोहळा, काय तो तुकोबरायांचा सोहळा, काय त्या फुलांची आरास, काय ते गोल रिंगण, काय ते शेकडो पकवाज आणि मृदंग, टाळ आणि मृदंग, ज्ञानोबा तुकोबरायांचा गजर आहे, काय तो आनंदी आनंद आहे। इथल्या प्रत्येक वाक्यातला काय हा जो शब्द आहे ना तो आनंद दर्शवतो। म्हणून इथला काय हा शब्द जो आहे तो आनंदवाचक झाला। खेदवाचक शब्दाचा विचार करा। त्या ठिकाणी रस्त्याने जाताना 2-4 तरुणी मुलं पाहिली, भीक मागताना पाहिली, सहज विचारलं मुलं कोणाची ती, तुला माहित नाही? अरे आपल्या गावातला एकेकाळी 100 गडी ज्याच्या शेतामध्ये राबत होते त्याची मुलं आहे ती। अरे काय दैना झाली त्याची। इथला काय हा जो शब्द आहे हा खेदवाचक आहे महाराज। काही वेळेला काय हा शब्द उपेक्षावाचक असतो। एकदा काय झालं गावामध्ये महाराज, हात काही वर्ण तोंड काही वर्ण हात काही वर आले महाराज। तोंडाचं काम संपलं आणि हाताचं काम त्या दोघांचं चालू झालं। दोघांच्या हाताचं काम चालू झाल्यानंतर तिसरा प्रतिष्ठित माणूस आला आणि बोलायला लागला, अरे तुम्ही असं का भांडण काय करायला लागला। मग त्या ठिकाणी रामभाऊ सांगायला लागले तुम्हाला काय सांगू म्हणे, 2 दिवसाच्या बोलीवरती यानं 2000 रुपये घेतले होते, आज 2 वर्ष झाली तरी देतो देतो म्हणतोय आणि आता तर म्हणतोय देत नाही जा। मग आता कसं करायचं, म्हणून आमची भांडण झाली। त्या प्रतिष्ठित माणसानं त्याला सांगितलं रामभाऊ तू मूर्ख आहे। रामभाऊ म्हणजे असं का, पैसे देऊन उपकार करून मी मूर्ख आहे। त्याला सांगितलं तू जर ज्ञानेश्वरी वाचली असती तर असा मूर्खपणा केला नसता। कारण ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला त्या मूर्खाचं लक्षण सांगितलं, का दिधले मागुती येईल, का दिधले मागुती येईल, की नये हे पुढील, की नये हे पुढील, हे न पाहता दे भांडवल, न पाहता दे भांडवल, मूर्ख चोरा। मूर्ख मनुष्य आपण दिलेलं भांडवल परत माघारी येईल का नाही याचा विचार न करता चोराच्या हातात भांडवल देत असतो। म्हणून तू चोराच्या हातामध्ये गबाळ दिलेला आहे। अख्ख्या माड्यामध्ये माहित आहे त्यानं कुणाचं पैसे मागायला दिलं, त्याच्यावर तो काय माणूस आहे का, तो काय माणूस आहे का असं म्हटल्याच्या नंतर तो माणूस दिसायला जरी माणूस असला, अवयवानं जरी माणूस असला तरी मनुष्याची वृत्ती नाहीये, म्हणून तो काय माणूस आहे का। इथला काय हा जो शब्द आहे हा उपेक्षावाचक झाला। काही वेळेला काय हा शब्द स्वसिद्धांत वाचक येतो। तुकोबरायांचा अभंग आहे, तुकोबरायांनी सिद्धांत ठामपणाने मांडला, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले। त्या विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला काय होणार नाही याचा अर्थ सर्व काही होईल। म्हणून इथला काय हा जो शब्द आहे हा स्वसिद्धांत वाचक झाला महाराज। भिन्न भिन्न वाचक त्या ठिकाणी महिमा वाचक शब्दाचा विचार करा। नामदेवरायांचा गोड अभंग आहे, त्या अभंगाद्वारा नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या महिमा वर्णन करतात। काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले। या प्रमाणाद्वारा इथला काय
काय हा जो शब्द आहे हा महिमा व्यक्त करतो आणि प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणातला काय हा जो शब्द आहे हा अनिर्वाच्य वाचक आहे. कारण अनिर्वाच्य वाचक या शब्दाचाच अर्थ आहे ज्या उपकाराचं, ज्या गोष्टीचं वर्णन वाचन करता येत नाही, ज्या गोष्टी वाचन व्यक्त करण्याच्या पलीकडे असतात त्यांना त्यावेळी अनिर्वाच्य वाचक त्या ठिकाणी शब्द वापरला जातो. किंवा संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे याचा विचार घ्या. म्हणून संतांचे उपकार त्या ठिकाणी शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाही. आणखी पुढे चला, आपल्यावरती सामान्यतः तिघांचे उपकार आहेत, भरपूर जणांचे उपकार आहेत, त्यात महत्वाचे प्रामुख्याने तिघांचे उपकार आहेत. पहिला उपकार आहे परमात्म्याचा, दुसरा उपकार आहे माता पित्याचा आणि तिसरा उपकार आहे साधू संतांचा. आणि या तीनही उपकारामध्ये सर्वश्रेष्ठ जो उपकार कुठला शास्त्राने सांगितला तर तो संतांचा उपकार सांगितला. त्याचं कारण असं आहे महाराज, देवाचेही उपकार आहेत. देवानं सृष्टीची निर्मिती केली, हत्तीपासून मुंगीपर्यंतच्या जीवाचं उदरनिर्वाहाचं पालन पोषणाचं काम त्या ठिकाणी परमात्मा करतो, हे आम्हाला मान्य आहे. परंतु हा परमात्म्याचा सामान्य उपकार आहे. मग विशेष उपकार कोणावरती आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, किंवा घेसी तेव्हा देसी ऐसा असशी तो उदार, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. भाव घेतो आणि मग त्याला देतो. म्हणजे देवाचा उपकार ही सीमित आहे, देवाचा उपकार ही मर्यादित आहे. पुढे चला, माता पित्याचा उपकार आहे. ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस असह्य अशा प्रसूती वेदना सहन करून तुम्हा आम्हाला हे जग दाखवलं, त्या मातेचा सुद्धा अनन्य साधारण उपकार आहे महाराज. ज्या पित्यानं, ज्या बापानं हाडाची काळ होईपर्यंत काबाड कष्ट करून तुम्हा आम्हाला जगवलं, कुटुंबाचं पालन पोषण केलं, त्या बापाचा सुद्धा अनन्य साधारण उपकार आहे. परंतु त्या माता पित्याचे जरी उपकार असले तरी माता पित्याचे उपकार हे आपापल्या अपत्यापुरते मर्यादित आहेत महाराज. तुकोबारायांचा पुरावा आहे त्याच्यासाठी, आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये, हे तुकोबारायांचा पुरावा आहे त्याच्याकरता. म्हणून माता पित्याचे उपकार हे मर्यादित आहेत, सीमित आहेत. संतांचे उपकार मात्र अमर्यादित आहेत. यारे यारे लहान थोर, याती भरती नाही नारी नर, किंवा सकळांशी येते आहे अधिकार, कलियुग योद्धा हरीच्या नामे, किंवा नात्रयांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. संतांचे हे उपकार असल्यामुळं त्या उपकाराचं स्मरण त्या ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे. संतांना विचारल्यानंतर संतांनी थोडक्यात पहिला उपकार सांगितला महाराज, मज निरंतर जागविती. आता जागविती या शब्दाचा अर्थ तुकोबारायांनी निरंतर शब्द मध्ये वापरला, त्याचा विशेष अर्थ आहे महाराज. कारण जागवणं वेगळं, सामान्यतः शास्त्रानं विचार सांगितला, एखाद्याला जर जागवायचं की न जागवायचं, एखाद्याला उठवणं, एखाद्याला झोपेत न उठवायचं योग्य की अयोग्य, याच्यावर चाणक्य नीती आम्हाला असा श्लोक सांगते, विद्यार्थी सेवकः पंतः शुधारतो भयकातरः भांडारी प्रतिहारी च सप्त सुक्तान प्रबोधयेत. शास्त्रानं आम्हाला 7 जणांना झोपेतून उठवायला परवानगी दिली. विद्यार्थी, अभ्यासाची वेळ आहे, पहाटेची त्याची साखर झोपेची आणि अभ्यासाची वेळ एकच असते. मग त्यानं अभ्यास करावा, शिकावं, मोठं व्हावं, याच्याकरता त्याला उठवलं पाहिजे झोपेतून, विद्यार्थ्याला उठवलं पाहिजे. सेवक हा एखादा गडे कामाची वेळ झाली, हाजरी देतोय आपण त्याला, आणि कामाच्याच टायमाला जर त्याला झोप लागली तर त्याला सुद्धा उठवलं पाहिजे. विद्यार्थी सेवक हा पंथ, हा पंथ या शब्दाचा अर्थ प्रवासी. एखादा प्रवासी प्रवास करून घरी आला, थकला, परंतु त्यानं पुढचा प्रवास केला पाहिजे, याच्याकरता त्याला उठवायला परवानगी आहे. विद्यार्थी सेवक हा पंथ हा शुधारतो. एखाद्याला भूक लागली, शेतकऱ्याचं उदाहरण घ्या, शेतकरी शेतामध्ये दिवसभर राबला, संध्याकाळी भूक लागली. पेरणीच्या दिवसात सामान्यतः असं होतं, पाऊस पडलेल्या लगबगीनं पेरणी केली, जेवला नाही दिवसभर बिचारा, संध्याकाळी घरी आला, बायकोला भाकरी कर म्हटला, बायकोच्या भाकरी होईपर्यंत झोपी गेला. आता बायकोनं त्याला उठवावं की उठवू नये? उठवलं पाहिजे महाराज, नाहीतर पतिदेव आहेत, पाप लागेल, झोपेतनं कशाला उठवायचं, असं जर म्हणलं तर तो झोपीच राहतो महाराज. म्हणून त्याला उठवलं पाहिजे. म्हणून शुधारतो, भूक लागलेल्या मनुष्याला उठवायला परवानगी आहे. पुढे चला, भय कातर हा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण झालेली आहे त्याला देखील उठवायला परवानगी आहे. कारण शास्त्र असं सांगतं, आयुर्वेदामध्ये असं वर्णन आलेलं आहे,
भीती ज्याच्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला जर झोपी गेला तो, तर त्या झोपेमध्ये ती भीती विष होऊन त्याला मारते. उदाहरण देतो त्याकरता, सर्पदंश झालेला मनुष्य त्याला झोपू देत नाहीत बघा. त्याचं कारण काय आहे? सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठराविक वेळेमध्ये भेद निर्माण झालेला असतं, भीती निर्माण झालेली असते. त्याला असं वाटतं सर्पदंश झालेला आपण आता वाचणार नाही, आपण आता मरणार आहे. आणि तो जर त्या काळामध्ये झोपला तर त्याच्या झोपेमध्ये ती भीती विष होऊन त्याला मारण्याचं काम करते. म्हणून सर्पदंश झालेल्या मनुष्याला, भयकातर मनुष्याला झोपू द्यायचं नाही. पुढे चला, भांडारी, एखादा मोठा सोहळा आहे, एखादं मोठं कार्य आहे, त्या कार्यावरती कोठी लागलेली आहे, गोडाऊन लागलेलं आहे आताच्या भाषेत. त्या गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. तो सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड झोपला तर सामान जाईल किंवा कुठं बी, त्याच्यामुळे त्याला उठवलं पाहिजे, त्याला उठवायला परवानगी आहे. आणि शेवटी सांगितलं महाराज, प्रतिहारी. प्रतिहारी शब्दाचा अर्थ आहे, पूर्वीच्या काळामध्ये भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल नव्हता, टेलिफोन अर्थात दूरध्वनी नव्हता. भ्रमणध्वनी दूरध्वनी नसल्यामुळं एका गावाहून दुसऱ्या गावाला जर निरोप द्यायचा झाला तर माणसं पाठवली जायची. प्रतिहारी या शब्दाचा अर्थ अधिकृतपणे, शब्दाला अंडरलाईन करा, अधिकृतपणे ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे इकडल्या बातम्या तिकडे पोहोचवण्याकरता. नाहीतर हल्लीच्या काळामध्ये नाराजपणे काही थोडे नाहीत महाराज, लावालावी करणारे काही कमी नाहीत, सांगायची गरजच नाही. त्याच्यामुळं अधिकृत हा शब्द वापरतोय जाणीवपूर्वक. अधिकृतपणे ज्याला नेमलेला आहे त्याला उठवायला काही हरकत नाही. आणि तुकोबरायासारख्या संतांनी आम्हाला आठवा सांगितला, कथे निद्रा भंग करावा भोजनी, तया सुखाधनी पार नाही. जर कोणी कीर्तनात झोपला असेल, मला वाटत नाही कोण झोपला असेल, आणि जरी झोपला असेल तर त्याला उठवलं पाहिजे, हा शास्त्राने आम्हाला नियम सांगितला. मग तुकोबराय सांगायला लागले, मग आता ह्या 7-8 जणाला कीर्तनातला महत्वाचा माणूस जरी धरला तरी या 8ही जणाला उठवण्याकरिता तुकोबरायांनी यावं अशी काही गरज आहे का महाराज? जरी एखादा झोपला नाही मला माहित आहे, पण जरी एखादा झोपला तर त्याला कोपऱ्यानं असं केलं, चिमटा घेतला तरी तो उठतो की हो. एखादा जर सोंगच घेतलं एखाद्यानं तरी नाक दाबलं की तो उठतो. तसं तुकोबरायांनी जर म्हणत असतील मज निरंतर जागविती, तुकोबरायांच्या जागवण्याचा अर्थ या ठिकाणी वेगळा आहे. तुकोबरायांच्या निद्रेतून जागवतात, ती लौकिकातली निद्रा नाहीये महाराज, ती निरंतर निद्रा आहे. कारण मनुष्य जो आहे तो अज्ञान रूपी निद्रेमध्ये आहे. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, मनुष्याच्या शरीरावरती, मनुष्याच्या देहावरती, मनुष्याच्या आत्मतत्वावरती अज्ञान नावाची निद्रा स्वार आहे महाराज. सामान्य निद्रेतून मनुष्य मनुष्याला उठवू शकतो, परंतु अज्ञान नावाची अशी निद्रा आहे, त्या अज्ञानाच्या निद्रेतून मनुष्याला जर उठवायचं असेल तर त्याकरिता संतांचं अवतरण असतं महाराज. त्याच्याकरिता संतच यावे लागतात. म्हणून संतांचा उपकार त्याच्याकरिता असतो. संत निरंतर निद्रेतून जागा करतात. कारण मनुष्य, अज्ञानाची अशी गंमत आहे महाराज, मनुष्य स्वप्नात जरी असला, मनुष्य जागृतीत जरी असला तरी अज्ञानात झोपू नये, मनुष्य स्वप्नात जरी असला तरी अज्ञानात झोपू नये, आणि मनुष्य सुषुप्ती अवस्थेत जरी असला तरी अज्ञानात झोपू नच आहे. म्हणून या तीनही अवस्थेमध्ये जरी माणूस असला तरी तो झोपेतच आहे. म्हणून त्या अज्ञान रूपी निद्रेतून मनुष्याला जाग करण्याचा उपकार संत करतात. नवे नवे मनुष्य करत असलेल्या पाप कर्मातून त्याला जाग करण्याचा महत्वाचा उपकार संत करतात. याच्याकरिता वाल्या कोळ्याचं चरित्र विचारात घ्या. तुम्हा सर्वांना चरित्र माहित आहे, मला त्याच्यामध्ये वेळ घ्यायचा नाहीये. मज निरंतर जागविती या प्रथम चरणाच्या उत्तरार्धाच्या अनुषंगानं वाल्या कोळ्याचं चरित्र कसं लागू होतं इतका फक्त परामर्श मी आपल्या समोर मांडणार आहे. त्याचं काय झालं, वाल्या कोळी आणि नारद मुनी त्या रस्त्याने चालल्यानंतर वाल्या कोळी कुऱ्हाड घेऊन आला, धावला, काय आहे ते रोकडे काढ म्हटला. नारद मुनींनी विना दिला, हे घे विना, कर भजन असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला विना फिना काय नको, रोकड काढ, कॅश काय तुझ्याकडे आहे ते काढ असं म्हटल्याच्या नंतर त्याने नीट वाट धरला. नारद मुनी म्हणले मी तर वाट धरणारच आहे, पण तुला वाटायला लावल्यावर नंतर वाट धरणार आहे असं म्हटल्याच्या नंतर नारदांनी उपदेश चालू केला. अरे वाल्या ऐक माझं, तुझे हे पापकर्म करतोय ते बरं हवं. रोज तू हजारो शेकडो ज्याचं गणित नाही ते 7 रांजण म्हणतात, पण ती मी ग्रंथ ढोंढाळले पण 7 रांजण असा स्पेसिफिक विशिष्ट असा उल्लेख कुठल्या ग्रंथात नाहीये. ते असं पूर्वापार माप आलेलं आहे त्याचं. म्हणून 7 रांजणापुरतं
त्याचं पाप मर्यादित नाही महाराज, अनंत अशा प्रकारचं पाप त्या वाल्या कोळ्याचं होतं, अनंत अशा मनुष्याची त्यानं हत्या केलेली आहे. तो हे पापकर्म करतोय, तू असं करू नको. त्याला जागेतून जाग करण्याचं, तो करत असलेल्या पापकर्मातून जाग करण्याचं काम नारद मुनी सारख्या संतांनी केलं. त्याला सांगितलं वाल्या हे तू करू नको. वाल्या म्हणाला काय सांगता तुम्ही, मला काय सांगता? मग ते त्या ठिकाणी नारद मुनी म्हणला मला काय सांगता, माझा दंडका परिवार माझ्या मागे आहे. नारद मुनी म्हणायला लागले असं नाही, परिवार तू फक्त बाजारावरून आणलेली गुलाबजामुन बासुंदी खायला म्हणले, तुझ्या पाप करण्यामध्ये कोणी सहभागी होणार नाही, घरी जाऊन विचार. मग तो त्या ठिकाणी वाल्या म्हणायला फार हुशार दिसता महाराज तुम्ही, मला घरी लावून तुम्ही हो. असं नाही, असं नाही म्हणजे तुला वाटायला लावल्याशिवाय मी वाट धरणार नाही. तुला जर विश्वास येत नसेल मला झाडाला बांध. वाल्याने त्या झाडाला बांधलं महाराज, झाडाला बांधून घेतलं. संतांनी झाडाला बांधून घेतलं. काय गरज होती? वास्तविक पाहता झाडाला बांधून घेण्याची गरज नव्हती ना, परंतु अपकार्यावरती पापकर्मातून त्याला सन्मार्गाला लावण्याकरता संतांनी उपकार केला आणि त्याला जागवण्याचं काम केलं. तो घरून आला आणि बायका मित्रांना विचारलं माझ्या पापकर्मामध्ये तुम्ही सहभागी आहेत का? ते म्हणले आम्ही सगळे फळाचे भागीदार आहोत. तुझं पापकर्म तुला लख लाभ. त्याला पश्चाताप झाला, धक्का बसला वाल्याला. वाल्या त्या ठिकाणी आला, नारद मुनींचं पांढरेलं सोडलं, चरण कमलावरती साष्टांग दंडवत घातलं आणि नारद मुनीला म्हणायला महाराज तुम्ही म्हणता तेच खरं झालं, काही करा मला सांगा. आणि नारद मुनींनी त्या वाल्या कोळ्याला रामनामाचा उपदेश केला. रामनामाच्या उपदेशानं वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, निस्ता ऋषी नाही झाला. तुकोबराय वर्णन करता कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. नाथराय वर्णन करतात बोलिना वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. बोलिना वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणून त्या वाल्याचा अधिकार, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्या ऋषीनं लिहिलेल्या रामायणाच्या शब्दानुसार रामप्रभूंना वागावं लागलं. हे कशाचं सामर्थ्य आहे? कोणी म्हणेल रामनामाचं सामर्थ्य आहे, त्याच्यावरती माझा आक्षेप नाही. रामनामाचं सामर्थ्य तर आहेच, परंतु ते रामनामाचा उपदेश करण्याचा उपकार जो कोणी केलेला आहे तो नारद मुनी सारख्या संतांनी उपकार केलेला आहे. म्हणून संत महात्मे निरंतर निद्रेतून जाग करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. मग त्या ठिकाणी साधकांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला, ठीक आहे बाबा, निरंतर निद्रेतून संत महात्म्यांनी तुम्हा आम्हा सामान्य जीवाला जाग केलं खरं, परंतु तुम्ही सांगता उपकार आहेत मान्य, पण त्याचं उत्तीर्ण होण्याची गरज आहे ना. मग त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुम्ही काय प्रयत्न केले तेच तुकोबराय अभंगाच्या द्वितीय वर्णात सांगतात. दुसऱ्या चरणातल्या उत्तरार्धाचा विचार करा. खेविताहा पायी जीव थोडा. जीव या शब्दाला अंडरलाईन करा, अधोरेखित करा. तुकोबरायांनी जीवच हा शब्द का वापरला? कारण प्रत्येक मनुष्याचं जीवावरती प्रेम आहे. जीवाच्या संबंधानं देहावरती प्रेम आहे. देहाच्या संबंधानं सामान्यत्वानं जर विचार करायचा झाला तर देहाच्या संबंधानं कपड्यावरती प्रेम आहे. त्याचं काय झालं महाराज?
एक मनुष्य एसटी मध्ये प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर केलेल्या इस्त्रीची घडी मोडू नये म्हणून तो बाकड्याला टेकून बसला नाही महाराज. परंतु दुर्दैवानं काही अंतर एसटीनं कापल्यानंतर अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्याला जखम झाली, एसटी पलटी झाली, जखम झाली. इतके वेळ तो जो शर्ट इस्त्रीची घडी मोडू नये ज्याच्यासाठी प्रयत्न करत होता, जखम झाली, तो नवा कोरा शर्ट फाडला आणि त्या जखमेवरती लावला. इथं काय झालं, त्याचं कपड्यावरचं प्रेम संपलं आणि ते प्रेम देहावरती आलं. हाच दृष्टांत पुढं कंटिन्यू करू, पुढं घेऊन जाऊ आपण याला. तीच एसटी त्या ठिकाणी तो जखमी झाला. जखमी झाल्याच्या नंतर त्याला रुग्णालयात भरती केलं. रुग्णालयात भरती केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, जखम फार खोलवर गेलेली आहे, तुमचा गुडघ्यापासून पाय तोडल्याशिवाय तुम्ही जिवंत राहणार नाही. त्यानं क्षणार्धामध्ये उत्तर दिलं, डॉक्टर साहेब गुडघ्यापासून पाय तोडावा लागला तर तोडा, पण मी वाचलो पाहिजे. आता काय झालं, त्याचं देहावरचं प्रेम संपलं आणि ते जीवावरती आलं, अर्थात ते आत्मतत्वावरती आलं. म्हणून तुकोबराय सांगतात, या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता जीव जरी दिला तरी तो थोडा पडतो. वेदांताच्या परिभाषेत हाच विचार मांडायचा झालं तर तुकोबरायांना संत महात्मे काय देतात, तर परमात्मा आपल्याला देतात. परमात्मा घ्यायचा आणि जीव द्यायचा तुलना होत नाही महाराज. कारण परमात्मा हा व्यापक आहे आणि जीव जो आहे हा परिच्छिन्न आहे. व्यापक गोष्ट घ्यायची आणि परिच्छिन्न वस्तू द्यायची, किंवा व्यापक गोष्ट घ्यायची आणि मर्यादित वस्तू द्यायची, निरुपाधिक वस्तू घ्यायची आणि सोपाधिक वस्तू घ्यायची, तुलना होऊ शकत नाही महाराज. म्हणून तुकोबराय सांगायला लागले, ठेविता पायी जीव थोडा. जीव जरी तुमच्या चरण कमलावरती ठेवला तरी तो थोडाच पडणार आहे. म्हणून त्या ठिकाणी जीव, आता याचाही विचार करा, तुकोबरायांनी जर देह म्हटलं असतं तर देह मुळामध्ये 5 तत्वापासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून देह बनलेला आहे. मग देह जर हा शब्द प्रयोग केला असता तर देहाचे उपकार फिटले असते, परंतु आत्मतत्वाचे, जीवाचे उपकार फिटले नसते. म्हणून तुकोबरायांनी देह हा शब्द न वापरता जीव हा शब्द वापरला. जीव हा जरी शब्द वापरला तरी सुद्धा तो तोकडा पडतो, कारण जीव हा परिच्छिन्न आहे आणि परमात्मा हा व्यापक आहे. म्हणून तुकोबरायांना साधकांनी प्रश्न विचारला, ठीक आहे महाराज, मज निरंतर जागविती एवढा संतांचा उपकार आहे का? नाही म्हटले महाराज, अजूनही काही उपकार आहे. तोच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, संत महात्मे सहज बोलण्याच्या माध्यमातून तुम्हा आम्हावरती हिताचा उपदेश करतात. सहज बोलणे, हित, उपदेश, हिताचा उपदेश करतात. आणि जर एखादा मनुष्य हिताचा उपदेश सहज बोलण्याच्या माध्यमातून ऐकायला तयार नसेल तर त्याच्याकरता करुणी सायास शिकविती. कारण संतांच्या सहज बोलण्यातून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे.
संत महात्म्यांचे सहज जरी वचन ऐकली तर परमात्म्याची प्राप्ती होत असते. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दुडावे याचा विचार करा, किंवा सहज बोलणे हित उपदेश या तिसऱ्या चरणाच्या पूर्वार्धाच्या अनुषंगानं मी ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो त्या श्री संत माणकोजी बोधले महाराजांच्या बोधलीलांबरी या जीवनचरित्रातील ग्रंथातील कथा आणि त्या कथेद्वारे सहज बोलणे हित उपदेश हा साधू संतांचा तुम्हा आम्हावरती कसा उपकार आहे याचा विचार करायचा आहे. तत्पूर्वी थोडंसं भजन करू. विठोबा सासवडचे पुण्याजवळच्या सासवडचे भांजी पाटील देवीच्या यात्रेकरता तुळजापूरला आले. तुळजापूरला आल्याच्या नंतर दुष्काळामध्ये इकडे स्थलांतरित झाले. तुळजापूरला देवीच्या दर्शनाकरता आले. देवीच्या दर्शनाकरता आल्याच्या नंतर धामणगावला अगदी जवळ आहे. धामणगाव पासून तुळजापूर 35-32-28 मधून जर जवळ आहे. आणि धामणगावच्या ठिकाणी आले. धामणगावला आल्याच्या नंतर तिथं भिकाजी जगताप राहत होते. भिकाजी पाटील राहत होते. त्या भिकाजी पाटलांनी पाटीलकी माणकोजी महाराजांना भाणजी पाटलांना दिली आणि भाणजी पाटलांचं नाव भाणजी जगतापांचं भाणजी पाटील झालं. मूळचं सासवडचं जगताप भिकाजी पाटलांनी पाटीलकी दिली, भाणजी पाटील झालं. भाणजी पाटलांना पुढे 2 अपत्य, थोरला शिवाजी, धाकटा माणकोजी. दोन्ही त्या ठिकाणी माणकोजी महाराजांचं बोधलीलांबरीमध्ये असं वर्णन आहे. माणकोजी महाराज शिवशंकराचे अवतार आहेत. आमच्या नित्याच्या आरतीमध्ये देखील हा वर्णन आहे. निवृत्तीनाथाचा केवळ अवतार बोधल्याचे कोळी झाला दिनकर. निवृत्तीनाथ महाराजांचा आदिनाथापासून जी परंपरा आलेली आहे त्यातील निवृत्तीनाथांचा पुढचा अवतार म्हणजे माणकोजी महाराज बोधले. आणि माणकोजी महाराज त्या ठिकाणी धामणी ग्रामामध्ये वास्तव्य करू लागले. एकदा वारीला पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर वेळ थोडा धावतं सांगतो. पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आजही गरुड खांबाच्या बाजूला आता जी 33 कोटी देवतांची फ्रेम आहे मंदिरामध्ये त्याच्या माग ईशान्य कोपऱ्यातील ओवरीमध्ये माणकोजी महाराजांचं स्थान आहे. महाराज त्या ओवरीमध्ये माणकोजी महाराज बोधले यांनी 14 दिवस त्या ठिकाणी अनुष्ठान केलं आणि 14 दिवसाच्या अनुष्ठानाच्या नंतर रोज त्या ठिकाणी बटू वेशामध्ये पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आहार घेऊन यायचा. परंतु माणकोजी महाराजांचा दृढ निश्चय होता जोपर्यंत मला पांडुरंग परमात्मा दर्शन देणार नाही, भेट देणार नाही. कारण शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, कारण पूर्वाश्रमीचे माणकोजी होते महाराज शिकारी करायचे महाराज आणि शिवाजी महाराज वारी करायचे महिन्याची. एकदा असंच वारीला गेल्यानंतर माणकोजी महाराजांनी शस्त्र पांडुरंगाच्या चरणावरती ठेवली आणि पांडुरंगाचा धावा केला. शिवाजी महाराज एकादशी, दशमी, द्वादशी सर्व त्या ठिकाणी नित्यनेम केला. माणकोजी काही यायला तयार नाही म्हटल्यानंतर शिवाजी महाराज धामणगावला आले. माणकोजी महाराज अट्टहास करून मी जसा धामणगावचा पाटील आहे तसा हा पंढरपूरचा पाटील आहे. या पंढरपूरच्या पाटलानं मला त्या ठिकाणी बोललं पाहिजे, पाटीलची काही रीत आहे का नाही असं माणकोजी महाराज म्हणायला लागले. 14 दिवसांच्या अनुष्ठानानंतर अठरांकोटी ब्रह्मांड नायकानं सगुण रूपाचं माणकोजी महाराजांना दर्शन दिलं. गळाभेट झाली आणि त्या गळाभेटीमध्ये माणकोजी पाटलांना पांडुरंग परमात्म्यानं स्वतः बोध केला. म्हणून तेव्हापासून विठोली एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. किंवा माणकोजी महाराजांचाच एक अभंग आहे, बोध नामने देवा तू मज बोधिले आवडीने ठेविले नाम माझे. तेव्हापासून शृंखला लक्षात घ्या, माणकोजी जगताप, माणकोजी पाटील, माणकोजी बोधले.
आणि माणकोजी बुद्धी महाराजांना बोध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या भेटीमध्ये माणकोजी महाराजांचं आणि पांडुरंगाचं त्या ठिकाणी ठरलं, आताच्या भाषेत ठराव झाला म्हणा, काय हरकत नाही. त्या ठिकाणी माणकोजी महाराज शेती करायची. शेती करत असल्यामुळे माणकोजी महाराज म्हणले मी वैशाख महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काही जास्त नांगरणी करून ठेवलेले असतात, पेरणीची ती काही लगबग नसते, कामं नसतात. मी शेतकरी आहे बाबा, माझं ऐक तू, तुझा मी लाडका भक्त आहे ना, माझं ऐक, आषाढी कार्तिकीला तू धामणगावमध्ये ये आणि मी मात्र वैशाख महिन्यामध्ये पंढरपूरला येतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत आहेत, त्या सर्व संतांचे पालखी सोहळे आता आषाढी, कार्तिकी, चैत्री किंवा माघी या 4 वारीमध्ये जातात. परंतु एकमेव माणकोजी महाराजांचा असा पालखी सोहळा आहे की तो वैशाख महिन्यामध्ये, अर्थात ग्रेगरियन वर्षानुसार सांगायचं झाल्यास मे महिन्यामध्ये तो सोहळा प्रतिवर्षी जातो. त्याला देवलुटी वारी असं देखील म्हटलं जातं. आणि माणकोजी महाराज त्या ठिकाणी वारीला चालले. वारीला जात असताना माधव मास असा ग्रंथामध्ये उल्लेख आहे, अर्थात वैशाख महिन्याची ती वारी होती. वैशाख महिन्याची वारी आजही तो दिंडीचा रूढ, दिंडीचा मार्ग तोच आहे. दहिटणे, वाकाव, देवडी, रोपळे आणि 5वा मुक्काम पंढरपूरला. आणि माणकोजी महाराजांची दिंडी दहिटणे, वाकाव मुक्काम करून पुढं मोहोळ तालुक्यातल्या खंडाळी पापडी नावाच्या गावामध्ये दुपारी विसाव्याला थांबली. विसावाला थांबली आणि विसावा घेऊन झाल्याच्या नंतर ही दिंडी पुढं पापरीवरनं पुढं चालायला लागली. पुढं चालत असताना त्या गावामध्ये संतू पवार नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता आणि त्याच्या बायकोचं नाव आहे गंगूबाई. माणकोजी महाराजांची दिंडी जाताना त्या गंगूबाईनं पाहिली. तिच्या अंतःकरणामध्ये विचार आला, आपण तर कधी पंढरपूरला गेलेलो नाही, परमार्थाचा आपल्याला काय गंध नाही, मग काय करा. हाकडं त्या ठिकाणी न सांगता महाराजांची वारी आले, महाराजांची दिंडी आले. महाराजांचं दर्शन घ्यावं या हेतूनं तिनं डोक्यावरची भाकरीची पाटी रस्त्यावरच ठेवली आणि ती महाराजांच्या समोर गेली, नतमस्तक झाली. आणि माणकोजी महाराजांनी सहज म्हटलं, काय गंगो, यायचं नाही का संत सेवेमध्ये पंढरपूरला. महाराजांच्या सहज बोलण्याचा असा परिणाम झाला. महाराज ती गंगूला फक्त चल म्हटल्याबरोबर ती गंगूच्या मनामध्ये काय परिवर्तन झालं कोणास ठाऊक. ती गंगूबाई माणकोजी महाराजांच्या समवेत त्या ठिकाणी पंढरपूरला निघाली. भाकरीचं टोपणं रस्त्यावरच आहे. गंगूबाई देहभान हरपून भजन कीर्तनाच्या तालामध्ये त्या ठिकाणी दंग होऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. इकडं तिचा नवरा पेरणी करायला लागलेला आहे, शेतातील कामं करायला लागलेला आहे, तण करायला लागलेला आहे आणि त्याच्या भाकरीची व्यवस्था कशी करायची. पांडुरंगाला एका दृष्टीनं आनंद वाटला, माझ्या भक्ताचं काय सामर्थ्य आहे, सहज बोलणे हे तो उपदेश. माझ्या भक्तानं सामान्य जीवाला सहज बोलण्याच्या माध्यमातून हिताचा उपदेश केला. आणि जर माझ्या भक्ताच्या शब्दाला एवढी जर ताकद असेल तर भक्ताचा महिमा माझ्या आघात आहे, असं माणकोजी महाराजांना एका दृष्टीनं आनंद वाटायला लागला. पण दुसरी गोष्ट पांडुरंग परमात्म्याच्या लक्षात आली, ही भक्ताची आनंदाची बाजू आहे, मान्य आहे, पण आता ही खरी गंगूबाई जर माणकोजी महाराजांच्या बरोबर माझ्याकडे येत असेल तर मग या संतू पवाराच्या भाकरीचं कसं. पांडुरंगाला चिंता पडली. पांडुरंगानं विचार केला, कोणाला तरी आता संतू पवाराची गंगूबाई म्हणून पाठवलं पाहिजे. विचार केला, रुक्मिणी मातेला विचारलं, रुक्मिणी बोला काय काम आहे. असं म्हटल्याच्या नंतर रुक्मिणीला पांडुरंग परमात्मा सांगतात, रुक्मिणी ऐक, तू पापरी गावामध्ये जा, संतू पवाराच्या घरी जा. काही काम नाही म्हटले, गंगूबाईचं रूप धारण करायचं, गंगूबाईची साडी परिधान करायची. माझं तू रुक्मिणी ऐक. ती म्हणाली, असली कामं करायला लग्न केलेलं नाही, की मला वाटतं ती परंपरा तेव्हापासून आहे. त्या ठिकाणी रुक्मिणीने काय पांडुरंग परमात्म्याचं ऐकलं नाही. रुक्मिणी म्हणाली, असली कामं करायला लग्न केलं नाही. पांडुरंग सांगायला लागला, रुक्मिणी मी सांगतोय ना. रुक्मिणी ही म्हणते आहे, मी बी सांगते ना, माझं पण ऐका. त्या ठिकाणी रुक्मिणी माता म्हणली, मीही त्या ठिकाणी काय ऐकणार नाही. मग आता बायकोच जर स्वतःची ऐकत नाही म्हटल्यानंतर पांडुरंगाला सुद्धा वाटलं, आता कोणच ऐकत नाही ना आपलं, मग आपल्याला काय अवघड आहे म्हटले. मी एक ठिकाणी कीर्तनानंतर एका ठिकाणी गेलो, तिथं महाराजांकडे गेलो होता, नाव सांगत नाही त्या महाराजांचं, पण तिथं गेल्याच्या नंतर महाराजच पाणी आणायले, नाश्ता तेच, चहा तेच, सगळं तेच आणायले. माझ्या त्या लक्षात येणार आहे असं काय गमत आहे. मी सहज विचारलं, महाराज कशाला करता तुम्ही, सांगा ना घरातील कोणाला, लहान मुलं वगैरे. तर ते म्हणले, मला कुणाला सांगितलेलं आवडत नाही, तेवढ्या किचनमधून आवाज आला, ह्याचं कोण ऐकत नाही. मला लक्षात आलं हे महाराजांची जी धडपड चालू आहे ती कशा करता चालू आहे. असू द्या म्हटलं, काही अडचण नाही. मग त्या ठिकाणी कोणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर पांडुरंग परमात्माचा नाईलाज झाला. शेवटी पांडुरंग परमात्मा म्हणले, नाईलाज व्हायचा बी काही प्रश्न नाही म्हणले, आपल्याला काय अवघड आहे का म्हणले, गंगूबाईचं रूप घ्यायचं, अनंत वेशे, अनंत
रूपे देखिले मी त्याशी, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी, अशी माझी अवस्था आहे. गंगूबाईचं रूप धारण करणं काय अवघड आहे म्हटले. गंगूबाईचं रूप धारण केलं, गंगूबाईसारखी साडी परिधान केली आणि पांडुरंग परमात्मा नीट पापरी गावामध्ये आले. संतू पवाराच्या शेतात गेले, भाकरीचं टोपल्या रस्त्यावरचं भाकरीचं टोपलं डोक्यावरती घेतलं आणि त्या शेतामध्ये गेले. तिकडे संतू पवारानं पाहिलं, बायको आली म्हणले. आता संतू पवाराला माहित नाही बायको का देव आहे. बायको सारखी दिसली, बायको आली म्हणले. त्याने नांगर सोडून दिला हातातला, बैल बांधले त्याला आणि झाडाखाली आले. आंब्याच्या झाडाखाली दोघंजण बसले. गंगू रूपी पांडुरंग परमात्मा आणि संतू पवार जेवायला बसले. या गंगूनं काय केलं, भाकरी घेतल्या, त्याच्यावरती चटणी ठेचा जे काय असेल ते घेतलं, हातामध्ये भाकरी चटणी घेतली आणि संतू पवारला दिली. संतू पवारानं खाल्ली. संतू पवार विचारायला, गंगू आज तुझ्या हाताला काय वेगळीच चव आलेली आहे. त्याला माहीतच नाही हा हात नाही महाराज जगन्नाथ आहे, त्या ठिकाणी त्याला माहीतच नाही. तो म्हणायला, गंगू आज तुझ्या हाताला वेगळीच चव यायला लागली. गंगू म्हणते, घ्या घ्या भरपूर घ्या, हवं तेवढं खावा म्हणते गंगू. असं म्हटल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी बोधनिलांबरीमध्ये असं वर्णन आहे, रोजच्या पेक्षा 2-4 भाकरी त्या संतू पवारानं जास्तच खाल्ल्या म्हणे. याच्या पुढचं सांगू, जिथं देवाचं वाढणारा कोण होता, देव होता. वाढणारा देव होता म्हटल्यानंतर संतू पवार काय कमी खाणार आहे का. याच्या पुढचं सांगतो, जिथं देवाचं भजन चालतं तिथं माणसं कमी खात नाहीत महाराज. तिथं तर देणारा पांडुरंग परमात्मा आहे, तिथं काय कमी खातील महाराज. त्या ठिकाणी संतू पवार तृप्त झाला आणि पांडुरंगाने विचार केला, आता तर येते का नाही मला गंगूबाई. गंगूबाई दिंडीत गेली. बरं, आता दिंडीत जायचं म्हणजे कुठपर्यंत जायचं असतं, शिवपर्यंत जायचं असतं. जायला पाहिजे पण शिवपर्यंत जातात. प्रस्थानाला वाटा लावायला भरपूर गर्दी असते, परंतु प्रत्यक्षात दिंडीमध्ये चालायला ठरलेले वारकऱ्याला आपण म्हणतो, तुम्ही हा पुढे, आम्ही येतो मागावून, आम्ही येतो महापूजेला, आम्म्ही डायरेक्ट पंढरपूर येतो, तुम्ही पुढे व्हा. म्हणजे प्रस्थानाला गर्दी भरपूर असते, परंतु दिंडीमध्ये चालण्याकरता तेवढी गर्दी नसते. तसं त्या गंगूबाईने कुठपर्यंत जायला पाहिजे, शिवपर्यंत. परंतु त्या महाराजांच्या सहज बोलण्याचा तिच्यावरती एवढा परिणाम झाला की देहभान विसरून संत सेवेमध्ये पंढरपूरला निघाली. ती गंगूबाई पंढरपूरला पोहोच झाली. इकडं संध्याकाळची वेळ झाली. संतू पवाराचं शेतातलं काम आटोपलं, पांडुरंगाला चिंता पडली. पुन्हा पांडुरंग परमात्मा आले. संतू पवार पुढं, पांडुरंग परमात्मा म्हणजे गंगू रूपी पांडुरंग परमात्मा मागं. संत मग काय घरात गेल्यानंतर काय महाराज, सारवण करण्यापासून भाकरी बनवण्यापर्यंत सगळी नको ती कामं पांडुरंग परमात्म्यानं केली. आणि भूतलांबरीमध्ये वर्णन आहे, हे किती दिवस चाललं तर 5 दिवस पांडुरंग परमात्म्यानं संतू पवाराची गृहिणी होऊन कामं केली. का केली तर भक्तासाठी कामं केली महाराज, माणकोजी महाराजांसाठी कामं केली. आणि ही गंगूबाई पंढरपूरला पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं, दर्शन झालं, नगर प्रदक्षिणा झाली, देवलुटीचा सोहळा झाला आणि दिंडी परतीला निघाली. आता मात्र तिचं ती भानावरती आली. तिच्या लक्षात आलं भाकरीचं टोपलं रस्त्यावरच आहे. ती हंबरडा फोडून रडायला लागली. महाराजांनी विचारलं काय झालं. त्यावेळेस ती सांगायला लागली, महाराज रस्त्यावरच भाकरी आहेत, नको ती लोक बोलत असतील. मी घरामध्ये कोणालाही न विचारता, कोणालाही न सांगता संतांच्या सेवेमध्ये दिंडीमध्ये आले हे खरं आहे, परंतु माझ्याबद्दल माझ्या घरचे काय आक्षेप घेत असतील. नको तो अपवाद माझ्यावरती आला असेल. मानकोजी महाराज म्हणले काही काळजी करू नको गंगू, मी तुझ्याबरोबर त्या ठिकाणी पापरीमध्ये येतो. मानकोजी बोलले, महाराज त्या गंगूबाईला घेऊन पापरीमध्ये आले. पापरीमध्ये आल्याच्या नंतर संतू पवाराच्या दारात आले. मोठ्याने हाक मारली, संतू पवार आहेत का. संतू पवार घरातून बाहेर आला आणि संतू पवार घरातून बाहेर येण्याच्या अगोदर तो आवाज संतू पवारांनीही ऐकला आणि स्वयंपाक घरात काम करणाऱ्या गंगू रूपी पांडुरंग परमात्म्यानेही ऐकला. आता मात्र पांडुरंग म्हणला, ज्या आरती मानकोजी महाराज आले ना, त्या आरती खरी गंगू आली, आपली सुटका झाली. पांडुरंग परमात्म्यानं मागच्या दारानं नीट पंढरपूर गाठलं आणि त्या ठिकाणी संतू पवार दारात आला. महाराज काय काम आहे, काय नाही म्हटले. मला सांगायचं, मी धामणगावला आलो असतो दर्शन घेण्याकरता, काही काम नाही म्हटले. मनामध्ये काही विकल्प आणू नको. तुझी धर्मपत्नी असणारी गंगूबाई गेली 5 दिवस झालं आमच्या संत सेवेमध्ये पंढरपूरला आली होती. मी तुला घेऊन माघारी आलेलो आहे. तो मनामध्ये काही सुद्धा विकल्प आणू नको. तो म्हणाला, महाराज आता हे नवीनच काय म्हणला, आमचा संसार सुखाने चाललाय, मला नको ते आमच्या डोक्यात धर्म का म्हणला. आणि अजून खरं सांगू का म्हणला, महाराज गेली 5 दिवस झालं
आम्हा नवरा बायकोची एकदाही भांडणं झाली नाहीत, एवढा सुखाचा आमचा संसार चाललाय असं म्हटल्याच्या नंतर माणकोजी महाराज बोलायला लागले, अरे तसं नाही, खरंच गंगूबाई माझ्याबरोबर होती असं म्हटल्याच्या नंतर त्या संतू पवारानं गंगूबाईला हाक मारली. गंगू बाहेर ये म्हटल्याच्या नंतर आतली गंगू पंढरपूरला गेलेली होती. आतनं काय गंगूबाई आली नाही, माणकोजी महाराजांच्या मागावून खरी गंगूबाई आली आणि म्हणायला लागली. मग तो संतू पवार विचारायला लागला, गंगू आता तर तू आतमध्ये होती, बाहेर कशी काय? ती गंगूबाई सांगायला लागली, पतिदेव तुमचा काहीतरी भ्रम होतोय, काहीतरी भ्रम होतोय तुमचा. मी गेली 5 दिवस झालं गावातच नाही तर घरात असायचा प्रश्न कुठून आला? नाही ना हो, मी घरातच नाही म्हणजे गावातच नाहीये, मी संत सेवेमध्ये पंढरपूरला गेलेले होते, माझी क्षमा झाली, तुम्ही नको ते मनामध्ये आणू नका असं म्हटल्याच्या नंतर माणकोजी महाराज म्हणतायत ते हे खरं आहे, मग माझा अनुभव काही खोटा नाही. संतू पवार बोलायला लागला, माणकोजी महाराजांचं खरं आहे, माझा अनुभव खोटा नाही. मग माणकोजी महाराजांना विचारलं, गेले 5 दिवस झालं माझ्या घरामध्ये गंगू होऊन कोण होतं? माणकोजी महाराजांनी डोळं झाकलं, नंतर ज्ञानानं जाणलं आणि माणकोजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि माणकोजी महाराज त्या संतू पवारला म्हणतात, संतू पवार तुझं भाग्य फार मोठं आहे म्हणले, ज्या योगी जपी तपी ज्ञानाच्या स्वप्नात सुद्धा जो अठरांग कोटी ब्रह्मांड नायक कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुमा असा असणारा भगवान परमात्मा जात नाही ना, तो पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्यानं तुझी सेवा केली, हे तुझं फार मोठं भाग्य आहे. नवे मला सांगायचा मुद्दा आहे, त्या पांडुरंग परमात्म्यानं त्या संतू पवाराच्या घरी राबला, त्या संतू पवाराच्या घराला त्या पांडुरंग परमात्म्याचे पाय लागले, दाराला पाय लागले, शेताला पाय लागले, नवे सबंध पापरी गावाला त्या पांडुरंग परमात्म्याचे पाय लागले. हे जर कशाचं फलित असेल, हे जर कशाचं द्योतक असेल महाराज, तर ते माणकोजी बोधले महाराजांच्या सारख्या संतांनी गंगूबाई आणि संतू पवार यांच्यावरती सहज बोलण्याच्या माध्यमातून केलेला हा परम उपकार आहे महाराज. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती हा माणकोजी महाराजांचा सहज बोलण्याच्या माध्यमातून हा उपकार झाला. ज्यावेळेस एखादा सहज बोलून ऐकत नाही त्याच्याकरता सायास करून शिकवतात. नाथरायांच्या चरित्रातली कथा सांगितली जाते, एका वाण्याला नाथरायांनी विष्णू सहस्त्रनाम शिकवलं, सायास करून शिकवलं, तीही कथा सांगितली जाते. वेळ आपल्याकडे नाहीये आणि मग शेवटी मग आता उपकार संत करतात मान्य आहे, परंतु संतांचं उपकार करत असताना संतांचं आणि देवाचं, संतांचं आणि सामान्य जनाचं, संतांचं आणि संत कोणावरती उपकार करतात? सामान्य जीवावरती करतात. मग संत जर सामान्य जीवावरती उपकार करत असतील तर संतांचं आणि सामान्य जीवाचं नातं काय आहे याचा विचार तुकोबरायांनी गाय आणि वासरू याची उपमा देऊन याचा विचार महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितला. तुका म्हणे
वत्स या शब्दाचा अर्थ झाला वासरू, धेनू या शब्दाचा अर्थ झाला गाय. परंतु इथं तुकोबरायांनी वापरलेला वत्स आणि धेनू याचा थोडक्यात विचार सांगतो. भाषाशास्त्राच्या प्रवृत्ती निमित्ताच्या अनुषंगाने बोलायचं झाल्यास इथं वत्स हा जो शब्द तुकोबरायांनी वापरलेला आहे तो वत्स कोणालाही म्हणत नाहीत महाराज. 2 वर्षाच्या वासराला वासरू म्हटलं जातं, वत्स म्हटलं जात नाही. 2 वर्षाच्या वासराला वासरू म्हटलं जातं, वत्स म्हटलं जात नाही. तसं कोणत्याही गायीला धेनू म्हटलं जात नाही महाराज. ज्यावेळेस एखादी गाय प्रसूत होते त्यावेळेस तिला धेनू म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी भाषाशास्त्रानुसार प्रवृत्ती निमित्त असं सांगितलेलं आहे, एखादी गाय व्याली, ती गाय व्याल्याच्या नंतर त्या गायीच्या पोटी 10 ते 15 दिवसाच्या आतलं तिचं जे वासरू असतं त्याला वत्स म्हटलं जातं. आणि त्या 10-15 दिवसाच्या अवस्थेमधले सोपं सांगायचं झाल्यास नवी कोऱ्या पिताची जी गाय आहे त्या गायीला धेनू म्हटलं जातं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, त्या नुकत्याच नवजात प्रसूत झालेल्या वासरावरती त्या गायीचं जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम संत महात्म्यांचं तुमच्या आमच्यावरती असतं. म्हणून तैसे मज येती सांभाळीत यथामती यथावकाश अल्पबुद्धीनुसार माझ्या बुद्धीला जसं स्मरेल त्या ठिकाणी स्मरेल, त्या ठिकाणी पटेल रुचेल, त्या ठिकाणी बुद्धी जशी मानवाची बुद्धी महाराज मला घालतील त्या अनुषंगाने बोलण्याचा काही मी या ठिकाणी प्रयत्न केला. असो, झालेली सेवा ज्या दिव्य अधिष्ठानासमोर आपली सेवा होते त्या हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तत्पूर्वी या कीर्तन सेवेकरता ज्या गोड मृदंगाचार्य गायक मंडळी असतील, गायकरी मंडळी असतील आणि श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुमचा अधिकारी सामान्य नाही आहे महाराज. तुमच्या चरणावरती त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. माणिकूजी बोटे महाराजांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज